नमस्कार, मी मुग्धा खंडकर. प्रोफिशंट अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. प्रोफिशंट अकॅडमीने करिअर मार्गदर्शन ही एक मुलाखतींची शृंखला सुरू केली आहे, की ज्यात आम्ही जे विद्यार्थी आत्ता कॉमर्समध्ये आहेत, जे शिकतायत आणि कॉमर्स घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी करिअर निवडण्यासाठी एक थोडीशी मदत म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आज ह्या करिअर गायडन्स या मुलाखत शृंखलेमध्ये आपल्याबरोबर आहेत CA वैभव देवधर. नमस्कार सर, तुमचं या मुलाखत शृंखलेमध्ये खूप मनःपूर्वक स्वागत. वैभव सर हे BCom ग्रॅज्युएट आहेतच आणि ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे फेलो मेंबर सुद्धा आहेत आणि CA ह्या क्षेत्रात ते गेली 6 वर्ष काम करतात. तर सर, वाणिज्य शाखेत शिक्षण घेऊन करिअर करायचं असं तुम्हाला कधी वाटलं आणि CA हे एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुम्ही वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलात की वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही हे पक्क केलं? नाही, कुठेतरी हे माझं 10वी ज्यावेळी झाली त्याच वेळी थोडंफार CA कडे जायचं असं एक माझं ठरलं होतं तेव्हा सुरुवातीला. त्याच्यामुळे स्पेसिफिक त्या ह्यानेच मी कॉमर्सला ॲडमिशन घेतली खरं सांगायचं तर. आणि सुरुवातीला इन द सेन्स काही म्हणजे असं काही कारण असं स्पेसिफिक नाही सांगता येणार की कॉमर्सलाच का जावं असं वाटलं. पण समहाऊ सायन्स स्ट्रीमशी रिलेटेड जे कुठले सब्जेक्ट होते त्यात मला इंटरेस्ट नाही वाटला पहिल्यापासून कधी. त्याच्यामुळे थोडंफार एक प्रोफेशनल ह्याच्याकडे जायचं असं एक मनात होतं पहिल्यापासून. आणि दुसरी गोष्ट की थोडंफार माझा कल पहिल्यापासून स्वतःचं काहीतरी वेगळं करावं, हे जॉब ह्याच्याशी आपलं हे रिलेटेड न ठेवता. तर अशा पद्धतीने थोडं एक असल्यामुळे मग प्रोफेशनल कोर्सचा विचार करूया आपण असं मी तेव्हा हे केलं होतं. आणि त्याच्यामुळे मी CA करायचं हे डोक्यात ठेवूनच कॉमर्स साईडला ॲडमिशन घेतली खरं सांगायचं. अच्छा, आणि ते तुम्ही पुढे परस्यू पण केलेलं आहे? हो हो. तर सर, आता ह्या वाणिज्य शाखेत खूप करिअर ऑप्शन्स पुढे येतात, तर ह्यात सर CA स्ट्रीमचं वेगळेपण काय आहे आणि त्याच्यात कुठची आव्हानं आहेत? CA स्ट्रीमचं वेगळे पण थोडं आपल्याला असं सांगता येईल याच्यात की एक युनिक प्रोफेशन आहे. थोडक्यात मेन जो कोर काम CA लोक आम्ही करतो ते ऑडिटचं काम करतो, बरोबर. ऑडिट ह्याचा अर्थ काय तर जे हिशोब लिहिले जातात वेगवेगळ्या बिझनेसमन लोकांचे, वेगवेगळ्या ट्रस्टचे, वेगवेगळ्या कंपन्यांचे, तर त्यांचे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स आहेत तर त्याच्यावर कसं होतं की ते ऑथेंटिक हिशोब लिहिलेले आहेत की नाही ह्याच्या बेसिसवर बऱ्याच लोकांचे डिसिजन अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कंपनी हा फॉर्म घेतला तर त्याच्यात कसं असतं की बा कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे का नाही करायचे, असा जेव्हा शेअर होल्डरला डिसिजन घ्यायची वेळ येते तेव्हा तो काय करतो, तो फिनान्शियल स्टेटमेंट्स बघतो कंपनीचे आणि ऑन दॅट बेसिस ही टेक्स हिज डिसिजन, बरोबर. किंवा एखादी बँक एखाद्या कंपनीच्या बिझनेसला फायनान्स करायचं की नाही असा डिसिजन जेव्हा घेते तर त्यांचा जो बेसिस असतो पूर्ण त्यांचा डिसिजनचा तो फिनान्शियल स्टेटमेंटचा असतो. त्याच्यामुळे ते जे स्टेटमेंट्स आहेत हे ऑथेंटिक पद्धतीने त्याच्या युजर्सकडे गेले पाहिजेत, हे एक बेसिक आयडिया आहे. आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टींचं ऑडिट करून घ्यायला लागतं. आणि फिनान्शियल स्टेटमेंटचं ऑडिट हे एक एक्सक्लुझिव्ह फील्ड आहे जे फक्त CA लोकच आपण त्याच्या केसमध्ये करू शकतो. म्हणजे समोर आलेली गोष्ट ही बरोबर आहे का चुकीची आहे त्याची जी काय फॅक्च्युअल पोझिशन असेल, बरोबर, ती सांगायचं काम एक CA प्रोफेशन कडनं केलं जातं, बरोबर. त्याच्यामुळे एक ह्याच्यामध्ये मोठी गोष्ट अशी आहे की एक्सक्लुझिव्हिटी आहे की ऑडिट करण्याचे राईट्स बाकी कोणालाच नाहीयेत, ते फक्त CAनाच आहेत. त्याच्यामुळे हे एक थोडं विशेष सांगता येईल ह्या प्रोफेशन बद्दल. म्हणजे कोर एरिया जो आहे, आता ऍक्च्युअली कसं आहे की टॅक्सेशन फील्डमध्ये पण बरेच लोक कामं करतात, बरोबर. CA लोक ऍडव्हायझरी सर्व्हिसेस म्हणा किंवा आहे, पण कोर एरिया जो आमचा आहे हा ऑडिटचा आहे, बरोबर. दुसरी गोष्ट, प्रोफेशनल ह्या प्रोफेशनची क्रेडिबिलिटी आहे मार्केटमध्ये किंवा समाजामध्ये, ती काय म्हणतात एक चांगल्या दृष्टीने बघितलं जातं प्रोफेशनकडे. कारण का तर आमचं जे टेक्निकल ट्रेनिंग असतं हे खूप डिटेल लेवलचं असतंच, हा भाग निराळा, पण एक एथिकल व्हॅल्यूज ज्या प्रोफेशनच्या पूर्ण आहेत ना त्या सुद्धा फार काय म्हणतात स्ट्रिक्टली फॉलो केल्या जातात. त्याच्यामुळे एक क्रेडिबिलिटीचा मुद्दा महत्वाचा असतो, बरोबर. सो मेजरली हे दोन आहे की एक एक्सक्लुझिव्हिटी आहे प्रोफेशनच्या बाबतीमध्ये आणि दुसरी गोष्ट की हा एक थोडक्यात आपण त्याला एक मान जो मिळतो लोकांना, CA लोकांना, तो थोडा चांगला ह्याचा आहे. मेजरली तो एथिकल व्हॅल्यूजमुळे प्रोफेशनचा. सर, आताच तुम्ही म्हटलात की CA इज इक्वल टू ऑडिट, म्हणजे एक्सक्लुझिव्ह एरिया ऑडिट आहे. तुम्ही सुद्धा खूप प्रकारचे ऑडिट्स हँडल केली आहेत, लाईक इंटरनल ऑडिट, प्रोसेस ऑडिट, GST ऑडिट.
इव्हन जीएसटी येण्यापूर्वी सुद्धा तुम्ही वॅट और सर्व्हिस टॅक्स ऑडिट सुद्धा तुम्ही केलेली आहेत. हो. तर सर ऑडिट व्यतिरिक्त ह्याचं वेगळेपण काय, म्हणजे ते कधी तुम्हाला काम करताना जाणवलंय का? हा, वेगळे पण थोडं असं की टेक्निकल ट्रेनिंग जे असतं, म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये काय असतं की 3 स्टेजमध्ये एक्झाम्स असतात सीएच्या, बरोबर. आणि त्यात येताना एक खूप डिटेल्ड लेवलचं नॉलेज प्रत्येक गोष्टीबद्दल, म्हणजे ऑडिट असेल किंवा टॅक्सेशन असेल किंवा अदरवाईज जे कुठले लॉज आम्हाला रेग्युलरली लागतात, म्हणजे कंपनीज ऍक्ट असून दे व्हॉट एव्हर, म्हणजे तर त्याचं एक डिटेल्ड लेवलचं नॉलेज सगळ्या एक्झाम्समधनं आपल्याकडनं टेस्ट करून घेतलं जातं. आणि त्याच्यापेक्षा दुसरी अजून खूप महत्वाची गोष्ट जी मला वाटतं की सगळ्यात महत्वाची आहे याच्यामधली, की प्रॅक्टिकल ट्रेनिंग 3 वर्षाचं, हा जो काय मधला विषय आहे. कारण कसं आहे की आपण थेअरीमध्ये शिकतो, म्हणजे कॉमर्स फील्डमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच लोकांना हे माहिती असेल की आपण थेअरीमध्ये ज्या गोष्टी शिकतो त्या आणि त्याचे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनमध्ये खूप प्रचंड फरक पडतो. काही गोष्टी ह्या तुम्हाला पुस्तकात वाचायला सोप्या वाटतात, पण प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करताना खूप अडचणी येतात. तर ह्या सगळ्याच्यामध्ये हा जो 3 वर्षाची जी आर्टिकलची बसते, ज्याच्यामध्ये दुसऱ्या एका सीएच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतं, बरोबर. आणि ते प्रॅक्टिकल काम करून जो एक्सपिरियन्स मिळतो ना, तो सगळ्यात जास्त महत्वाची फेज आहे या पूर्ण करिक्युलम मधली. त्याच्यामुळे 3 वर्षाची आर्टिकलशिप झाल्यानंतर फायनलची परीक्षा होते आणि नंतर पास आउट होऊन जेव्हा स्टुडंट बाहेर पडतो तेव्हा त्याच्याकडे एक थेरॉटिकल एक्सपर्टाईज पण असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग मधून त्याच्या प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स बद्दल पण खूप व्यवस्थित नॉलेज त्याला मिळालेलं असतं. त्याच्यामुळे ती एक थोडी वेगळी गोष्ट याच्याबद्दल आपल्याला सांगता येईल. बाकीच्या कोर्सेसमध्ये पण आहे, म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस आपले कंपनी सेक्रेटरी असून दे किंवा सीए कोर्स असून दे, CW, याच्यामध्ये हे प्रॅक्टिकल ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट असतं, बरोबर. सर, सीए होण्यासाठी अंगभूत कुठचे गुण असणं गरजेचं आहे, म्हणजे एक डिटर्मिनेशन खूप लागतं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण म्हणजे काय, म्हणजे सीए व्हायचं आधी आपण निश्चित केलंय, पण मग त्या दृष्टीने आपण प्रयत्न कसे केले पाहिजे? प्रयत्न कसे केले पाहिजे, एक 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट काय की पेशन्स प्रचंड असले पाहिजे. कारण एक्झाम्स चे रिझल्ट आणि थोडी त्याची डिफिकल्टी लेवल या बाबतीत माहिती आहे आता सगळ्या लोकांना कसं काय. त्याच्यामुळे कदाचित असं आहे की म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीत थोडं जे झालं ते मी सांगतो. काय होतं, आपण एक 12वीच्या लेवल पर्यंत किंवा वगैरे हे ज्या एक्झाम देतो, आपण एक्झाम द्यायची आणि पास व्हायचं एवढंच आपल्याला माहिती असतं. सीए वॉज द फर्स्ट टाइम की जिथे आपण एक्झाम दिली आणि रिझल्ट फेवरेबल आले नाहीत, अशी सिच्युएशन आयुष्यात पहिल्यांदा फेस करायला लागली, बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं काय झालं की एक तर पेशन्स असले पाहिजेत आपल्याकडे, की कदाचित थोडा वेळ लागू शकतो आपल्याला त्या अकॅडमिक ह्याच्यात क्लिअर व्हायला, त्याची एक तयारी ठेवायला लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी प्रोफेशन मध्ये आपण आल्यानंतर जी आपल्याला महत्वाची, किंवा एक बाबा काय तुम्हाला सक्सेसफुल प्रॅक्टिसिंग हे व्हायचं असेल, त्याच्यासाठी एक 2-3 गोष्टी आहेत. एक तर अॅनालिटिकल माइंड असायला पाहिजे तुमच्याकडे, समोर आलेल्या गोष्टीचं प्रॉपर अॅनालिसिस करून त्याचं रूट कॉज, बाबा एखाद्या प्रॉब्लेमचं काय आहे काय ह्याच्या बाबतीत आपल्याला त्याच्यावर काम करता येणं आवश्यक आहे, बरोबर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असर्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. कारण कसं होतं की सीए लोकांना एखादी काय म्हणतात फिनान्शियल स्टेटमेंट्स मधली गोष्ट ही बरोबर आहे किंवा चुकीची आहे, जे काय असेल ते म्हणायचे जे राईट्स दिलेले आहेत त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी येते, की अशी की लोक सीएच्या सहीवर विश्वास ठेवून जर त्यांचे डिसिजन घेणार असतील उद्या एखाद्या गोष्टीतली, तर ते जे काम आहे हे मी तेवढ्या जबाबदारीने करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याचदा आपल्याला एथिकल कन्फ्लिक्टला सामोरं जायला लागतं, की आपल्याला माहिती असते की बरोबर गोष्ट काय आहे ते, बाबा अशी अशी गोष्ट करायला पाहिजे, पण ह्याच्यामध्ये क्लायंटचा ओपिनियन थोडा वेगळा असू शकतो, किंवा त्या केसमध्ये काय म्हणतात अदरवाईज फायदे जास्त होत असल्यामुळे क्लायंट अजून वेगळ्या पद्धतीने एखादी गोष्ट तुमच्या समोर करायचा प्रयत्न करू शकत असतो. तर अशा ठिकाणी आपल्याला जास्त असर्टिव्ह म्हणजे थोडक्यात आग्रही भूमिका घेऊन आपलं म्हणणं किंवा थोडक्यात लिगली जी पोझिशन बरोबर आहे ती आपल्याला क्लायंटला पटवून देणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती एक गोष्ट असर्टिव्ह असणं खूप महत्वाचं आहे. अॅनालिटिकल माइंड बद्दल मी बोललो. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये स्केप्टिसिझम ज्याला म्हणतात आमच्या याच्यामध्ये, क्वेश्चनिंग माइंड असलं पाहिजे. तुमच्यासमोर जी प्रत्येक गोष्ट कुठली येईल ह्याच्याबद्दल तुम्ही सतत प्रश्न विचारले पाहिजे, शंका उपस्थित केल्या पाहिजेत. आणि जिथपर्यंत तुमची खात्री होत नाही की एखादी गोष्ट बरोबर आहे तिथपर्यंत आपण त्याला बरोबर म्हणता कामा नये, बरोबर. आणि ह्या सगळ्यापेक्षा सुद्धा अजून एक मोठी गोष्ट अशी की तुम्हाला
लोकांना हँडल करता आलं पाहिजे. कारण अल्टिमेटली ऑडिट म्हणजे काय आहे, तर कंपनीतली माणसं असतात, आपण त्यांच्याबरोबर डील करतो, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतो, त्याच्याकडनं इन्फॉर्मेशन काढून घेतो, अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे लोकांना हँडल करणं ही एक सगळ्यात मोठं स्किल आहे. जे कुठलाही ऑडिट म्हणजे टेक्निकल स्किल असू दे, बाकी सगळं असू दे, पण जर तुम्हाला लोकांना हँडल करता आलं नाही तर त्याच्यामध्ये तुम्ही नाही काम करू शकत. पण ती एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते. म्हणजे हे गुण आपल्यात असले तर आपण सक्सेसफुल सीए होऊ शकतो. सीएच कशाला, कुठचाही बिझनेस आपण सक्सेसफुली करू शकतो. तसं आता भ्रष्टाचार हे एक देशापुढे खूप मोठं आव्हान आहे. आणि जसं तंत्रज्ञान बदलतंय तशा त्याच्यात म्हणजे ते करायच्या पद्धती सुद्धा बदलतात. भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीने हल्ली केला जातो. तसं सीएचा ह्याच्यात काही रोल असेल का, हा कंट्रोल करण्यासाठी? कंट्रोल करण्यासाठी असं डायरेक्ट म्हणण्यापेक्षा नॉर्मली आता याच्यामध्ये काय होतं हे सांगतो मी. कसं असतं की लोक बऱ्याचदा लिगल कंप्लेन्सेस वेळेत करत नाहीत. बरोबर. म्हणजे एक जी मी ऑब्झर्व केलेली परिस्थिती अशी आहे की लोक लिगल कंप्लेन्सेस वेळेत करत नाहीत किंवा त्याच्या बाबतीत लोक फार सिरियस नसतात. त्याच्यामुळे ते कुठलाही विचार न करता उलटसुलट व्यवहार करतात, काहीतरी ट्रान्झॅक्शन करतात, आणि नंतर मग जेव्हा त्याची लिगल इम्प्लिकेशन्स येतात तेव्हा मग एक जनरल असं हे असतं लोकांचं की काय ठीक आहे, काय होईल तेव्हा बघू, काहीतरी मॅनेज करू. बरोबर. तर ही गोष्ट चुकीची आहे. सीएनचा रोल याच्यामध्ये काय असू शकतो, तर एकतर आपले जे क्लायंट आहेत त्या क्लायंटना आपण लिगल बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य सल्ले देऊ शकतो, की जेणेकरून पुढे जाऊन त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होण्यापेक्षा जर ते ट्रान्झॅक्शन्स करतानाच आपण जास्त प्रॉपर पद्धतीने कशी करता येतील ह्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल आपण चांगला काय म्हणतो ऍडवाइस देऊ शकतो लोकांना. बरोबर. आणि आजकाल आता कसं होतंय माहितीये का, की एक बरोबर आहे की करप्शन ही मोठी समस्या आहे, पण गव्हर्नमेंट लेवलला पण ह्याच्यावर चांगले उपाय केले जात आहेत. फॉर एक्झाम्पल आता इन्कम टॅक्स मध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर ई स्क्रुटिनी किंवा ई असेसमेंट नावाचा विषय आला. म्हणजे फिजिकली ऑफिसर समोर न जाता ईमेलच्या थ्रू किंवा अशा गोष्टींच्या थ्रू कम्युनिकेशन करून फिजिकल इंटरॅक्शन जर लोकांची आणि डिपार्टमेंटची नाहीशी झाली तर त्याच्यातनं करप्शनचा प्रश्न हा बेसिक मधनच बाजूला पडू शकतो. त्या दृष्टीने प्रयत्न गव्हर्नमेंटकडनं पण चालू आहेत. सो सीए कडनं काय प्रयत्न केले जाऊ शकतात, तर एक तर लोकांना योग्य सल्ला देणं आणि जनजागृती करणं की तुम्ही या बाबतीत इग्नोरन्स दाखवू नका किंवा तुम्ही प्रॉपर वेळेत सल्ला घेऊन तुमची जी ट्रान्झॅक्शन असतील करा, जेणेकरून पुढची कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येते. अशा पद्धतीने सीए लोकांना काम करता येऊ शकतं. अच्छा. जसं सीए झाल्यानंतर स्वतःची प्रॅक्टिस तर आपण करूच शकतो, पण याच्या बरोबर आपल्याला एम्प्लॉयमेंट ऑप्शन्स अजून काय निर्माण होऊ शकतात? येस, बरोबर आहे. प्रॅक्टिस करणं हा एक आहे त्याच्यामध्ये गोष्ट, पण ते इंटरेस्टिंग फॅक्ट एक अशी आहे की तुम्ही जर बघितलं तर सीए झाल्यानंतर प्रॅक्टिसमध्ये येणारे लोक फार कमी आहेत. त्याचं जर तुम्ही पर्सेंटेज बघितली तर एम्प्लॉयमेंटमध्ये जाण्याकडे जनरली कल असतो लोकांचा. ह्याचं कारण एक तर तुम्हाला इकॉनॉमिकली बेनिफिशियल आहे, ते भरपूर कंपनीमध्ये पॅकेजेस चांगले मिळतात, ते एक आहे. म्हणजे प्रॅक्टिस वगळता एक जॉब फाइंड करून हे करणं हा एक चांगला ऑप्शन असू शकतो त्याच्यामध्ये, जे मोस्ट ऑफ द लोक तेच परस्यू करतात. कारण आता सीए इन्स्टिट्यूट कडनं पण कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे अशा सगळ्या गोष्टी होतात दरवेळी. त्याच्यामुळे एक जॉब हा एक आहे. किंवा अजून त्याच्यामध्ये आजकालच्या ह्याच्यात काय झालंय की टीचिंग या प्रोफेशनकडे पण लोक जास्त आकर्षित होत आहेत ह्याच्यामध्ये. कारण तर तो एक चांगला काय म्हणतात ऑप्शन ठरू शकतो की ज्याला बाबा प्रॅक्टिसमध्ये इंटरेस्ट नाहीये पण नोकरी पण करायची नाहीये, काहीतरी स्वतःचं वेगळं करायचंय, तर तो टीचिंग फील्ड हे खूप चांगलं हे आहे. कारण दिवसेंदिवस सीए कडे येणाऱ्या मुलांचा कल वाढलेला दिसतोय आता आपल्याकडे. बरोबर. त्याच्यामुळे ते एक आहे. आणि त्याच्यामध्ये चांगली लोक याच्यात येऊन जर त्यांनी मुलांना मार्गदर्शन केलं तर त्या दृष्टीने पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकतात. त्याच्यामुळे त्याचा पण विचार करायला हरकत नाही. हो, बरोबर. आणि एम्प्लॉयमेंटमध्ये बरोबर आपल्याकडे जॉब सिक्युरिटी, सॅलरी सिक्युरिटी सगळंच असतं, त्यामुळे एम्प्लॉयमेंटकडे ओढा जास्त असतो लोकांचा खरं सांगायचं तर. बरोबर. येस. किंवा अजून एक त्याच्यामध्ये जस्ट मला आठवलं म्हणून सांगतो, आजकाल आमच्या फील्डमधली बरीच लोक युट्यूबवर पण वेगवेगळ्या चांगल्या विषयांवरचे व्हिडिओ करून किंवा असे करून आपलं म्हणजे एक नवीन टेक्नॉलॉजीच्या पेनिट्रेशनमुळे किंवा आत्ताच्या या कोविड सिनारिओमध्ये हे जास्त वाढलेलं दिसतं मला, की अनेक टेक्निकल गोष्टींवर लोक चांगले चांगले व्हिडिओ बनवून ते लोकांच्या याच्यासाठी शेअर करतात. सो तो पण एक तुमचा अर्निंगचा चांगला सोर्स असू शकतो. बरोबर. कारण त्याच्यामधनं आहेत म्हणजे सायझेबल इन्कम अर्न करू शकतो आपल्याला जर तेवढे हिट्स मिळाले आपल्या व्हिडिओला किंवा तेवढं जर त्याची मार्केटिंग आपण करू शकलो व्यवस्थित, तर दॅट कॅन बी ऑल्सो
अनदर एरिया फॉर अर्निंग इन्कम. बरोबर. आपल्या भारतामध्ये एक जीएसटी हा टॅक्स 2017 साली लागू झाला. बरोबर. तर ते एक खूप चांगलं इव्होल्युशन मानलं जातं इंडियन टॅक्स सिस्टीम मध्ये. बरोबर. तर जीएसटी लागू झाल्यानंतर लोकांना ह्याच्याबद्दल फार काही माहिती नव्हतं आणि सरांनी ह्याचे खूप सेमिनार्स कंडक्ट केलेले आहेत की लोकांना त्याचं इम्प्लिमेंटेशन कळावं ह्यासाठी. तर सर, आम्हाला भारतीय कर रचनेबद्दल थोडीशी माहिती तुमच्याकडून मिळाली तर बरं. ओके, ठीक आहे. थोडक्यात सांगतो, कारण ह्याच्यावर बोलायचं म्हटलं तर खूप फास्ट विषय आहे. पण जस्ट एक इंट्रोडक्शन. जस्ट इंट्रोडक्शन म्हणून. तर ह्याच्यात बेसिकली काय आहे, आपल्याकडे थोडं एक प्री जीएसटी आणि पोस्ट जीएसटी असे दोन काय म्हणतात त्याच्यामध्ये भाग पडलेले आहेत 2017 नंतर. तर आपल्याकडे इन्कम टॅक्स हा फार पहिल्यापासून आहे, बरोबर. म्हणजे तो ब्रिटिश इंडियामध्ये सुद्धा होता, बरोबर. तर इन्कम टॅक्स म्हणजे बेसिक अगदी बोलायचं झालं तर डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असे दोन त्याच्यामध्ये म्हणतात. बायफर्गेशन करायचं म्हटलं तर भाग पडतात त्याच्यावर. डायरेक्ट टॅक्स मध्ये एक इन्कम टॅक्स आणि वेल्थ टॅक्स पूर्वी होता, पण काही वर्षांपूर्वी तो अबॉलिश झाला. सो आता इन्कम टॅक्स म्हणजे लोक जे इन्कम अर्न करतात तुमच्या बिझनेसच्या थ्रू असेल किंवा तुम्हाला मे बी इंटरेस्ट, डिव्हिडंड, कॅपिटल गेनच्या स्वरूपात काही इन्कम मिळत असेल, सॅलरी मिळत असेल, तर त्या इन्कमवर एक लोकांना टॅक्स भरायला लागतो. दॅट इज कॉल्ड डायरेक्ट टॅक्स, थोडक्यात इन्कम टॅक्स त्याच्या सिनारी. आणि 2017 नंतर इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये जीएसटी हाच एक आपल्याकडे टॅक्स असा राहिलेला आहे. आणि पूर्वी कसं होतं, तुमच्याकडे एक्साईज होता, वॅट होता, सर्व्हिस टॅक्स होता, त्याच्यानंतर बरेच वेगवेगळे सेस वगैरे अशा पद्धतीने टॅक्सेस चार्ज व्हायचे किंवा लेव्ही व्हायचे. आणि त्याच्यामुळे लोकांना खूप जास्त डिफिकल्टीज यायच्या टॅक्सेसचे कंप्लायन्स करताना. तर हे अवॉइड करण्याच्या दृष्टीने 1 जुलै 2017 पासून आपल्याकडे जीएसटी ऍप्लिकेबल झाला, बरोबर. सो जीएसटी आणि कस्टम्स हे दोन इनडायरेक्ट टॅक्स फील्ड मधले टॅक्सेस आता सध्याच्या घडीला आपल्याकडे आहेत, बरोबर. आणि या सगळ्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर काय म्हणतात, डायरेक्ट टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा त्याचे कंप्लायन्सेस करणारे किंवा टॅक्सेस पे करणाऱ्या लोकांची संख्या आपल्याकडे वाढते आता. सरकारच्या बाजूने खूप चांगले प्रयत्न चालू आहेत किंवा असं. आणि टोटल एकूण इनडायरेक्ट टॅक्सेस मधनं जो रेव्हेन्यू आहे तो सध्याच्या घडीला तरी जास्त मिळतोय. आणि जीएसटीच्या पूर्वी एक थोडा इश्यू असा होता की टॅक्स सिस्टीमच्या बाहेर काम भरपूर चालायचं लोकांचं. पण थोडं जीएसटी आल्यापासून एक सिस्टीम मध्ये येऊन काम करण्याच्या बाबतीत लोकांचा कल थोडा वाढलेला आहे. म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी गव्हर्नमेंटने अत्यंत चांगले उपाय असे केलेले आहेत की अनलेस अँड अंटिल पीपल कम इन द सिस्टीम त्यांना बिझनेसच करता येणार नाही त्या बाबतीत. आणि त्या दृष्टीने प्रयत्न झाल्यामुळे थोडं एक काय म्हणतात, ठीक आहे, मी असं म्हणणार नाही की आता कुठे फ्रॉड होत नाहीत किंवा लोक टॅक्स इव्हेजन करतच नाहीत. ते काय, ते तुम्ही किती रोबस्ट सिस्टीम जरी इम्प्लिमेंट केली तरी हे प्रॉब्लेम्स हे राहणारच आहेत. पण एक थोडं त्या दृष्टीने गव्हर्नमेंटचे पण चांगले प्रयत्न चालू आहेत. आणि एक जीएसटी हे जे तुम्ही म्हणालात हे बरोबर आहे की जेव्हा जीएसटी आला तेव्हाच जर आपले अर्थमंत्री असतील, पंतप्रधान असतील, यांच्या जर आपण भाषणं ऐकली, त्याच्यात काय सांगितलं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा सगळ्यात मोठा टॅक्स रिफॉर्म आहे जीएसटी. त्याच्यामुळे एक साधारण खूप चांगले इम्पॅक्ट त्याचे आता दिसायला सुरुवात झाली. अजून भविष्यात आपल्याला अजून चांगले त्याच्यामध्ये परिणाम बघायला मिळतील. आता हे जनरल एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगितली. फक्त याच्यात एक गोष्ट काय माहिती आहे का, की थोडा आपल्या लोकांना याच्या बाबतीत अवेअर करायची गरज आहे. जसं की आपण टॅक्सेस का पे करतो, किंवा आपण जे टॅक्सेस पे करतो त्याच्यातनंच गव्हर्नमेंट आपल्यासाठी पब्लिक एक्सपेंडिचर जो गव्हर्नमेंटला करायला लागतो ते गव्हर्नमेंट करत असते. देशाच्या डिफेन्ससाठीचे खर्च त्याच्यात होत असतात, बरोबर. सो हे सगळं विचारात घेऊन थोडं एक लोकांनी प्रामाणिकपणा दाखवून याच्यामध्ये टॅक्सेस पे करण्याची गरज आहे. गव्हर्नमेंटकडनं सुद्धा टॅक्सेशनच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिंपल जितक्या केल्या जातील तितकी जास्तीत जास्त लोक या सिस्टीम मध्ये यायला मदत होईल. हो, म्हणजे जीएसटी हा आधीच्या कर रचनेपेक्षा एक खूप चांगला टॅक्स आहे. कारण आपण एक कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतो आपण, तो अवॉइड झालेला आहे. सर, कॅस्केडिंग इफेक्ट मी म्हटलं, पण तुम्ही प्लीज एक्सप्लेन करून सांगा, म्हणजे सगळ्यांनाच बरं पडेल. हो, ठीक आहे, सांगतो. कॅस्केडिंग इफेक्ट याचा अर्थ काय माहिती आहे की टॅक्स ऑन टॅक्स, बरोबर. जर थोडं जुन्या रिजिम मध्ये तुम्हाला एक्झाम्पल देतो. जुन्या रिजिम मध्ये काय आहे की सपोज आय एम अ मॅन्युफॅक्चरर, तर त्या केसमध्ये मी मॅन्युफॅक्चर केलेल्या गोष्टीवर मला एक्साइज ड्युटी भरायला लागायची. सो धरून चला की माझी सेलिंग प्राइस 100 रुपये आहे,
त्याच्यावर 10% एक्साईजचा रेट आहे. तर ₹100 सेलिंग प्राइस प्लस 10% जीएसटी, बरोबर, असं त्याच्यामध्ये ऍड होऊन ₹110 किंमत व्हायची. आणि जो पुढचा सेल्स टॅक्स किंवा व्हॅट चार्ज होता त्याच्यावर, तो त्या ₹110 चार्ज व्हायचा. त्याच्यावरती बरोबर. थोडक्यात काय झालं की बेसिक ₹100 टॅक्स आलाच, प्लस ₹10 एक्साईज ड्युटीवर पण पुन्हा टॅक्स चार्ज झाला पुढच्या फेज मध्ये. ह्या म्हणतात कॅस्केडिंग इफेक्ट, बरोबर. सो जीएसटी मध्ये हा कॅस्केडिंग इफेक्ट बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंटने, मी असं म्हणणार नाही पूर्णपणे निघून गेलाय तो त्याच्यातनं, किंवा जुने टॅक्सेस जाऊन जीएसटी आल्यामुळे सगळ्याच गोष्टी असं मॅजिकली सिम्पल झाल्यात असं काय झालेलं नाहीये. पण त्या दृष्टीने गव्हर्नमेंटचं पाऊल मात्र निश्चित एक काय म्हणतात आपण ठामपणे पाऊल गव्हर्नमेंटने टाकलेलं आहे त्या दृष्टीने. बरोबर बरोबर. सर, वाणिज्य शाखेत जे विद्यार्थी पदवीधर होतील त्यांना डायरेक्ट टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्स मध्ये कशा प्रकारच्या नोकरीच्या संधी मिळू शकतात, आणि त्या मनुष्यबळाचं आत्ताच्या मार्केटमध्ये किती रिक्वायरमेंट आहे? ओके, आता ह्याच्यात थोडं काय होतं सांगतो तुम्हाला. जर टॅक्सेशन या फील्डमध्ये यायचं असेल तर आता बरेच जण आजकालच्या काळात तुम्हाला टॅक्स कन्सल्टंट किंवा टॅक्स प्रॅक्टिशनर म्हणून सुद्धा काम करताना दिसतात, बरोबर. तर त्याला असं स्पेसिफिक कुठलं क्वालिफिकेशन तरी नाहीये. अर्थात ऑब्व्हियसली त्याचे कोर्सेस काही आहेत, मे बी काहीतरी टॅक्सेशन डिप्लोमा किंवा अशा टाईपचे एक हे असणारे कोर्सेस काही युनिव्हर्सिटीज प्रोव्हाइड करतात, किंवा बरेचसे ॲडव्होकेट्स आहेत की जे LLB झाल्यानंतर सुद्धा टॅक्सेशनच्या फील्डमध्ये येतात, बरोबर. सो ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की जितकी जास्तीत जास्त लोक या टॅक्स रिजिममध्ये येतात तेवढं जास्त काम आपल्यासाठी उपलब्ध होऊ शकतं या केसमध्ये, बरोबर. तर हे एक आहे. पण याच्यामध्ये सुद्धा महत्वाची गोष्ट अशी आहे की एक्सपिरियन्स लोकांनी या घेणं गरजेचं आहे. कुठल्या तरी चांगल्या एखादा सिनियर प्रॅक्टिशनरकडे म्हणा, किंवा एखादा कोण चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा कॉस्ट अकाउंटंट असेल की जे टॅक्सेशन फील्डमध्ये काम करतायत, त्यांच्या अंडर व्यवस्थित एक थरो ट्रेनिंग एक 3-4 वर्षाचं तरी कमी घेणं आवश्यक आहे. पण टॅक्सेशन हा असा विषय आहे की नुसतं तुम्हाला थिअरी माहिती असून उपयोग नाही, तुम्हाला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पण त्याची कळायला लागतं, किंवा प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स पण त्याची माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे एक ग्रॅज्युएशन करून एक चांगला व्यवस्थित एक्सपिरियन्स घेऊन ही कामं करता येऊ शकतात. किंवा अजून एक हे की GDCA नावाचा एक कोर्स असतो, तुम्हाला ऐकून माहिती असेल, की ज्यांना कोऑपरेटिव्ह सोसायट्यांचा ऑडिटसाठी ते GDCA ज्यांनी परस्यू केलेला आहे, दे कॅन डू द ऑडिट्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ते सुद्धा एक चांगलं ऑप्शन अवेलेबल आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. CAS हा हे करायचं आहे त्यांना तर काही प्रश्नच नाही, त्यांची तयारी असेल तेवढी मेहनत करायची ते ऑब्व्हियसली करू शकतात. त्याच्यासाठी माझ्या मते खूप कमी मार्कांची रिक्वायरमेंट आहे. आय गेस 50% GDCA साठी रिक्वायरमेंट आहे बीकॉमला. तर वैभव सरांनी मॅन्युफॅक्चरर्सचं किंवा ट्रेडर्सचं खूप GSTची ऑडिट्स केलेली आहेत. तसंच इन्शुरन्स कंपनी NBFCची सुद्धा सरांनी ऑडिट केलेली आहे. तर आपल्याला कळलंच असेल की सरांचा हातखंडा GST हा आहे. तर GST म्हणजे थोडक्यात इनडायरेक्ट टॅक्स. तर सर, ही आवड निर्माण व्हायला काही विशेष कारण आहे का? नाही, व्हायला त्याच्यात कारण म्हणजे असं की मी जेव्हा माझी CA इंटर झाली, CA इंटर पासआउट झाल्यानंतर मी आर्टिकलशिपला पुण्यामध्ये गेलो. मी 2-3 वर्ष तिकडे आर्टिकलशिप करत होतो. तर त्यावेळी झालं असं की ज्या फर्ममध्ये गेलो तिथे डिव्हिजन्स होत्या वेगवेगळ्या टाईपच्या. म्हणजे तुमच्या डायरेक्ट टॅक्ससाठी वेगळी डिव्हिजन होती, बाकीच्या ऑडिटसाठी वेगळी होती, इनडायरेक्ट टॅक्ससाठी वेगळी होती. तर माझं सिलेक्शन इनडायरेक्ट टॅक्सच्या डिव्हिजनमध्ये झालं होतं त्यावेळी. आणि अनायासे जी कामं मी आर्टिकलशिपमध्ये केली ती मोस्टली इनडायरेक्ट टॅक्सेस, म्हणजे त्यावेळी GST नव्हता, अर्थात एक्साईज, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स किंवा याच्याशी रिलेटेड कामं माझी जास्त झाली. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली असं झालं की तीच कामं बरीच केल्यामुळे त्यात इंटरेस्ट निर्माण झाला, चांगला आवड वाढली. आवड निर्माण झाली. आणि थोडक्यात आत्ताच्या ह्याच्यात काय माहितीये का की काय म्हणतात, जॅक ऑफ ऑल आणि एक्सपर्ट ऑफ नन असं असून उपयोग नाही. सो तुमचं आत्ताचं फील्ड आहे की ठराविक एक की एखादं फील्ड निवडून तुम्ही जितकं जास्त काम त्याच्यात कराल तितके तुम्हाला अपॉर्च्युनिटी जास्त मिळू शकतात पुढे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने माझं तसं झालं थोडं की माझं कामच त्या फील्डमध्ये सुरुवात झाल्यामुळे त्याच्याबद्दल मला जास्त इंटरेस्ट निर्माण झाला आणि एक्सपिरियन्स पण त्याच्यातला जास्त मिळाला, असं झालं. बरोबर. अशी एक म्हण प्रचलित आहे की 2 थिंग्स आर इनएव्हिटेबल इन एव्हरीवन्स लाईफ. वन इज टॅक्स अँड अदर वन इज डेथ. तर सर, ही एक अत्यंत मूलभूत गरज आहे की टॅक्स आपण अवॉइड नाही करू शकत. तर ह्या क्षेत्राचं भवितव्य आपण कुठे बघतो?
भवितव्य थोडं अशा पद्धतीचं आहे, कारण काय माहितीये का, आतापर्यंत लोकांची अशी तक्रार आहे आपल्याकडच्या टॅक्स सिस्टीम बद्दलची की ठीक आहे बाबा, तुम्ही आम्हाला 2च्या ऐवजी 4 रुपये टॅक्स भरायला सांगा, तो आम्ही आनंदाने भरू, त्याच्याबद्दल काही हे नाही, पण तुम्ही ती सिस्टीम सिम्प्लिफाय करा जास्त. एकदा आम्ही पैसे भरले की आमच्या डोक्याला किटकिट होता कामा नये जास्त त्याच्याबद्दलचं काय, बरोबर. असे जनरल ऍटिट्यूड लोकांचा आता दिसतो, बरोबर. सो आता टॅक्सच्या बाबतीमध्ये थोडं काय होणार आहे पुढे किंवा भवितव्य जर बोलायचं झालं तर असं आहे की आपल्याकडे पॉप्युलेशन प्रचंड आहे. पॉप्युलेशन प्रचंड असल्यामुळे गव्हर्नमेंटला टॅक्सेस मिळाल्याशिवाय ते खर्च करू शकत नाहीत जास्त चांगल्या पद्धतीने लोकांसाठी. सो हे करण्यासाठी गव्हर्नमेंटचा एक कल असा आहे की जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन आपल्याला कसं करता येईल, बरोबर. जास्तीत जास्त लोकांना टॅक्स ब्रॅकेटमध्ये कसं आणता येईल ह्याच्या दृष्टीने गव्हर्नमेंटचे प्रयत्न चालू आहेत, बरोबर. आणि ह्याच्या दृष्टीने एक टेक्नॉलॉजीचं पेनिट्रेशन या फील्डमध्ये जेवढ्या ह्यूज लेवलला होतंय ना, ते खरोखर एक अलार्मिंग गोष्ट आहे सगळ्या प्रोफेशनल लोकांसाठी भविष्याच्या बाबतीमध्ये. पण आतापर्यंत कसं होतं की एक रिटर्न फायलिंग म्हणा किंवा त्याचे ऑडिट रिपोर्ट्स फाईल करणं किंवा ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ह्या थोड्या प्रोसिजरल किंवा कंप्लायन्सशी रिलेटेड गोष्टी होत्या की ज्या आतापर्यंत बरीच लोक करत होती. पण टेक्नॉलॉजी आल्यामुळे ह्या गोष्टी अजून इझी होत जातील, तसं यातल्या लोकांची आवश्यकता जी आहे ती कदाचित कमी होऊ शकेल. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर प्रोफेशनल लोकांना काम करायचं असेल, बरोबर, किंवा रादर टॅक्स सिस्टीम बद्दल जर बोलायचं झालं तर असं आहे की ही सिस्टीम जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करण्याकडे कल असेल गव्हर्नमेंटचा सुद्धा ह्याच्यापुढे, बरोबर. त्याच्यामुळे प्रोफेशनल लोकांनी सुद्धा आम्ही अकॉर्डिंगली त्याप्रमाणे नवीन गोष्टी अडॉप्ट करणं, नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे, बरोबर. ऑब्व्हियसली टॅक्सेस अनअवॉइडेबल आहेत, ते जाणार कधीच नाहीत आपल्या देशामधनं, तर त्याच्यात प्रोसिजर सिम्प्लिफिकेशन जास्तीत जास्त होत जातील असा एक माझा अंदाज आहे त्या बाबतीत. अच्छा. ह्या कोरोनामुळे आपल्याकडे खूप ऑनलाईन व्यवहार वाढलेले आहेत, तर सर ह्याचा रोजगार म्हणजे आता ही जी नवीन पिढी आहे तर ह्यांना एक ह्यांच्या नोकरी व्यवसायांवर काय परिणाम होऊ शकतो, किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ह्याचा काही बेनिफिट मिळेल का? बेनिफिट म्हणण्यापेक्षा आता काय झालंय माहितीये का की ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे जिथे सगळीकडे लॉकडाऊन्स आहेत आणि हे सगळं होतंय त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्मवर काम भरपूर वाढलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणाल की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात होतात, बरोबर. किंवा रात्र आमचं असं आहे की मिटिंग्स म्हणा किंवा एखादे हे असतील तर ते सुद्धा आपण व्हिडिओ कॉलिंगवर करू शकतो. रात्र बऱ्याच ठिकाणी डिपार्टमेंट ऑफिसमध्ये जे हिअरिंग्ज असतात वेगवेगळ्या केसेससाठी ते सुद्धा आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालू झालेलं आहे, बरोबर. अशा बऱ्याच नवीन गोष्टी येता येत या सगळ्या ह्याच्यामध्ये. सो नवीन येणारे जे प्रोफेशनल्स आहेत ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला एक नवीन एक्स्ट्रा काय म्हणतात क्वालिफिकेशन असणं असं गरजेचं आहे की तुम्हाला लॉज रेग्युलेशन माहिती पाहिजे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे, तुम्हाला टेक्नॉलॉजी पण वापरता यायला पाहिजे किंवा टेक्नॉलॉजी समजली पाहिजे. याच्यामध्ये जे नवीन नवीन गोष्टी एंटर होत आहेत त्याच्याबद्दलचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. सो त्याच्यामुळे ती असं जर तुम्ही पूर्णपणे म्हणजे थोडक्यात टेक्निकल, टेक्नॉलॉजिकल आणि प्रॅक्टिकल अशा पद्धतीने जर प्रॉपर एक्सपिरियन्स असलेली मुलं किंवा नवीन लोक या फील्डमध्ये आली तर त्यांना निश्चितच चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. आणि अजून या टेक्नॉलॉजीमुळे एक फायदा काय झालाय तर डिस्टन्स हा जो काय म्हणतात बारिंग फॅक्टर होता बऱ्याच गोष्टी, तो आता राहिलेला नाहीये. पहिल्यांदा असं होतं की समजा मी रत्नागिरीत बसलोय, मला एखाद्या मुंबईतल्या माणसाचं काम करायचंय किंवा पुण्यातल्या माणसाचं काम करायचंय, आता इझिली आपण ते काय तुमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असू दे किंवा काही असू दे, ईमेल असू दे, या सगळ्या गोष्टींनी करू शकतो. त्यामुळे थोड्या व्यवसायाची संधी पण सगळ्यांसाठी वाढलेल्या आहेत या क्षेत्रामध्ये, नो डाऊट. पण त्याच्यामुळे काही रिस्क पण निर्माण झालेले आहेत की फॉर एक्झाम्पल आता फिजिकल एखादा कागद बघून त्याच्यावर मी जेवढा रिलाय होऊ शकतो तेवढा मी स्कॅन कॉपीवर नाही रिलाय होऊ शकत. आणि त्याच्यामध्ये थोडं काय म्हणतात फ्रॉड्युलंट इंटेन्शनने काम करणारे लोक इझिली फोटोशॉप वापरून हे करून अशा बऱ्याच गोष्टी करू शकतात ते. त्याच्यामुळे अशा पद्धतीची चॅलेंजेस पण नवीन आलेली आहेत. तर हे सगळं पण ठीक आहे, हे पार्ट अँड पार्सल आहे प्रोफेशनचं. सो ह्याच्या बाबतीत एक विचार करून किंवा प्रॉपर त्या अप्रोचने आपली तयारी करून जर लोक ह्याच्यात येणार असतील तर निश्चित त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होऊ शकतात. आपण आता इंडस्ट्रियलायझेशनच्या एक 4थ्या टप्प्यात आहोत, तर ह्या टप्प्यात नोकरी व्यवसायांवर खूप परिणाम होणार आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढेल तर त्याचा आयडीटी या फील्डवर काय परिणाम दिसून येईल, आणि अशा परिस्थितीत मुलांनी कोणतं शिक्षण घ्यावं? ओके, ठीक आहे. आता ह्याच्यात थोडं हा खरं तर खूप महत्वाचा प्रश्न आहे.
तर एक IDT एवढ्या पुरतं मी रिस्ट्रिक्ट न करता एक जनरल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा या प्रोफेशनवर काय परिणाम होईल याच्याबद्दल थोडं तुम्हाला सांगतो. पण सगळ्यात मोठं चॅलेंज जर कुठलं असेल भविष्यामध्ये प्रोफेशनसाठी तर दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण आता कसं असतं की लोक लिगल याच्या बाबतीमध्ये किंवा टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये सल्ला विचारायला येतात. कारण का तर जे चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत किंवा जे प्रोफेशनल लोक आहेत ह्यांनी एक एक्सपर्ट नॉलेज त्याच्यामधलं घेतलेलं असतं किंवा त्यांना बऱ्याच एक्सपिरियन्स असतो, या गोष्टी माहिती असतात. बरोबर. पण आजकाल जर तुम्ही बघितलं हे वेस्टर्न वर्ल्डमध्ये हे गोष्टी चालू पण झालेल्या आहेत की समजा मला एखादा लिगल प्रॉब्लेम आला तर मी माझे क्वेश्चन्स पुट केला की ती सिस्टीमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपल्याला लिगल ह्याच्या बाबतीत पण तुम्हाला सल्ले देते की तुम्ही अशा पद्धतीने असा सूट फाईल करा किंवा असं तुम्ही हे करा. अशा बाबतीत जर ह्या गोष्टी व्हायला लागल्या आपल्या फील्डमध्ये किंवा एक व्हायला लागल्या म्हणजे एक 10-12 वर्ष डाऊन द लाईन हे सगळ्या गोष्टी होणारच आहेत. त्याच्याबद्दल काही ना प्रोफेशनला एक मोठी रिस्क आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. पण तरी पण शेवटी काय माहिती का की कितीही ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी आल्या तरी कुठे ना कुठे ह्युमन याच्याशिवाय त्याला ऑप्शन काही ना काही तर संधी निश्चित उपलब्ध असतील. फक्त आता काय नक्की तेव्हाची सिच्युएशन काय असेल याच्याबद्दल बोलणं करतं कठीण आहे. पण अकॉर्डिंगली प्रोफेशनल लोकांनी ह्याच्या बाबतीत प्रोएक्टिव्ह राहून किंवा ह्याच्यामध्ये नवीन लोक येणारी आहेत बरोबर जी मे बी काही आता एंटर करणारी असतील, काही लोकांच्या मनात विचार चालू असतील जे 3 वर्ष 4 वर्षानंतर या फील्डमध्ये एंटर होतील. तेव्हाची एक टेक्नॉलॉजिकल हे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यानंतर या गोष्टी कशा चेंज होतात व्यवस्थित काय म्हणतात लक्ष ठेवून प्रोएक्टिव्हली आपल्याला फील्ड चूज करायला लागतील. तशा लेवलचे एक्सपर्टाईज आपल्याला अडॉप्ट करायला लागतील तरच आपण या प्रोफेशनमध्ये टिकू शकतो. बरोबर. सर एक मोटिवेशनल स्टोरी म्हणून तुमचा सीए तुम्ही केलं त्यावेळेचे अनुभव आमच्याशी थोडे शेअर केलेत तर सगळ्यांना छान वाटेल. येस, अनुभव म्हणजे एक त्याच्यामधली एक गंमत सांगतो तुम्हाला. एक प्रसंग असा घडला होता की ज्याच्यामुळे मी प्रॅक्टिसमध्ये यायचं हे नक्की केलं. म्हणजे पहिल्यापासून होतं मला की मला जॉबमध्ये जायचं नाहीये पण एक थोडं कन्फ्युजन असतं त्यावेळी. किंवा सगळ्यात जास्त गंमत कधी असते माहिती का की तुम्ही जेव्हा सीए फायनल पास आउट होऊन बाहेर पडताना त्यावेळी आतापर्यंत कसं असतं की एक परीक्षा झाली की पुढची परीक्षा, ती झाली की पुढची परीक्षा असं ठरलेलं असतं. पण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर आपण ऍक्च्युली आता ठीक आहे अकॅडमिक्स पूर्ण झाली सगळी, आता आपण प्रॅक्टिकल याच्यामध्ये किंवा प्रोफेशनलच्या मध्ये एंटर करणं सुद्धा एक मोठा प्रश्न असतो की आता काय करायचं पुढे बरोबर. तर एक थोडी एक गंमत सांगतो माझ्या आर्टिकलशिपच्या वेळी. तर काय झालं तेव्हा मी एक सर्व्हिस टॅक्सचं काम करत होतो एका ह्यांचं आणि आमच्याच फर्म मधले एक पार्टनर होते. त्यांच्या ओळखीने त्या एक मॅडम आमच्याकडे काहीतरी सल्ला मागायला आल्या होत्या बरोबर. तर त्या सरांनी ते काम माझ्याकडे दिलं होतं आमचं. ते मी बघून सगळं काय ते करून दिलं आणि त्या मॅडम मिटिंगसाठी आल्या होत्या. मिटिंगसाठी आल्यानंतर त्यांना काय ते आम्ही गोष्टी समजावून सांगितल्या, सगळं झालं. मग त्या मॅडम म्हणाले की आता आमचं काम आम्ही तुमच्याकडेच, म्हणजे जिथे मी आर्टिकलशिप करत होतो त्या सरांना म्हणाले की आम्ही आमचं काम आता तुमच्याकडेच देतो, यातून पुढे तुम्हीच पुढचं काम आमचं करा कारण तुम्ही आम्हाला व्यवस्थित गायडन्स दिलात त्याच्यावर. तर त्याच्यावर आमच्या सरांनी काय केलं की त्यांचा एक दुसरा मित्र होता की जो त्याच सर्व्हिस टॅक्सच्या फील्डमध्ये काम करणारा होता, त्याचा रेफरन्स त्या मॅडमने दिला आणि म्हणाले की तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि काम करा, तुमचं काम करून घ्या बरोबर, तो पण तुम्हाला व्यवस्थित काम करून देईल वगैरे वगैरे असं. तर त्या मॅडमनी म्हणाले ठीक आहे की मी त्यांच्याकडनं काम करून घेईन पण तुम्ही आमच्या कामाला नाही का म्हणाला. म्हणजे बेसिक त्यांचा तो प्रश्न होता की वाय यू आर सेइंग नो. तर त्याच्यावर आमच्या सरांनी फार इंटरेस्टिंग उत्तर दिलं होतं. तर ते काय म्हणाले की मला तुमचं काम करायला काही प्रॉब्लेम नाहीये बरोबर, पण साधारण एक तुमचे जे काय ज्या लेवलला तुमचे आर्थिक व्यवहार चालतात किंवा काय हे जर सगळं बघितलं ना तर आम्ही जी फी चार्ज करतो तुम्हाला परवडणार नाही, त्याच्यामुळे मी करत नाहीये काम तुमचं. तर तेव्हा एक समवेअर माझ्या ते डोक्यात क्लिक झालं की ही अशी गोष्ट आपण जॉबमध्ये सुद्धा नाही करू शकत. असेल तरच काय म्हणतात अशा पद्धतीचं काम किंवा आपल्या टर्म्सवर आपण काम करू शकतो कुठेतरी, असं एक मला क्लिक झालं. जस्ट एक गंमत म्हणून किंवा एक मोटिवेशन एक हे झालं किंवा पुढची जी लाईन आहे बरोबर. तर ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपल्याला वैभव सरांकडून मिळालेली आहे. सर तुम्ही तुमच्या खूप बिझी स्केड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढलात त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि शिवाय हा व्हिडिओ जे स्टुडंट बघणार आहेत, जे पालक वेळ काढून बघणार आहेत त्यांचेही खूप आभार. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा
आम्ही असेच करिअर मार्गदर्शन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहूच. आणि तुम्हाला जर आमच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर www.proficientacademy.com या आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद. येस, एक मला थोडी माझे मतं मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. एक प्रोफिशियंट अकॅडमी म्हणून तुम्ही चांगलं काम करताय ॲक्च्युली, किंवा ऑनलाईन कोर्सेस किंवा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मचा वापर करून मुलांना जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने कसं काय आपल्याला त्यांच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवता येईल ह्याच्यासाठी जे तुम्ही काम करताय ते खरंच फार छान आहे. ओके, सो अगेन थँक्यू व्हेरी मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू सो मच.